सकल मुस्लिम बांधवांतर्फे त्या कृत्याबद्दल जाहीर निषेध। मुक्ताईनगर गोमाता सोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्याबद्दल जाहीर निषेध दर्शवत मुक्ताईनगर येथील सकल मुस्लिम बांधव व युवक यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। त्यामध्ये घृणास्पद व लज्जास्पद कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। तसेच मुक्ताईनगर येथील गोमाता रक्षक असलेले हिंदू सामाजिक संघटन यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला। आपल्याला माहित असेल की मागच्या 2-3 दिवसा पहिले मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बेलसवाडी या गावामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान असलेले आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी आदर स्थान असलेले गौमाता यांच्यावर जे आधी अधिकृत कृत्य झाला जे घृणास्पद कृत्य झाला त्या कृत्याच्या निषेधामध्ये आम्ही आज इकडे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर आहे। आम्ही आज इथे तहसीलदार साहेब आणि PI साहेबाला आज आम्ही निवेदन देण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाचे नवयुवक आणि मुस्लिम समाज इथे जमा झालेला आहे। आम्हाला फक्त एकच शासनाला सांगायचं आहे की ज्या नराधमाने गौमातेसोबत जे कृत्य केलेलं आहे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्याचा मुस्लिम समाज किंवा इस्लाममध्ये अशा लोकांना कुठेही थारा नाही आहे। आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये आमच्या पुराणमध्ये हे लिहिलेलं आहे की अशा लोकांना कधीही कोणत्याही प्रकारचं समर्थन करू नये। आज आमच्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहे। आम्ही त्या भावना त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आम्ही त्या नराधमाचा निषेध करतो आणि शासनाला ही विनंती करतो की ज्या त्यांच्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याला शिक्षा देता येईल त्या शिक्षा त्यांनी त्याला द्यावी, अशी शिक्षा द्यावी। येणाऱ्या काळामध्ये असं कृत्य करताना कोणीही नराधमाची हिंमत नाही व्हायला पाहिजे। ते कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही जातीचा असो। आम्ही आज ही हिंदू समाजासोबतची भावना दुखावलेली आहे। आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही सर्व मिळून सर्व नौजवान आणि सर्व मुस्लिम समाज मिळून त्याचा निषेध करतो, कळकळीत निषेध करतो। घटनांची अशी मागणी आहे की त्या नराधमाचे घर तोडण्यात यावे यासाठी प्रवर्तन चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे। आम्ही आता हे निवेदन दिल्यावर त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानामध्ये अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच शिक्षा व्हायला पाहिजे। घर तोडावं लागेल किंवा बुलडोझर चालवावं लागेल ह्या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही, कारण शासनाचे नियमामध्ये जे बशीन पोलीस प्रशासन असो शासन असो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ज्या संविधानाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ते शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो। किंवा बुलडोझरनं तुटायला पाहिजे की त्याचं घर तोडायला पाहिजे त्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही, कारण ते शासनाचा विषय आहे, त्याच्यावर आपण बोलणं टाळू शकतो। मी हे मला एवढं बोलवायचं निवेदन दिलेलं आहे। माझा फक्त एकच म्हणणं आहे की आज जे हिंदू बांधवांची भावना दुखावलेल्या आहे ते 100% ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे। त्यांच्या ते भावनेचा विषय धार्मिक विषय आहे, पण मी तरीही त्यांना हात जोडून विनंती करेन की ते शासनाकडे त्यांनी दाद द्यावी आणि शासनाप्रमाणे हे देश संविधानाने चालणारा देश आहे। यासाठी हे लोकतंत्र कसं का चालणार तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे लोकतंत्राला कधी वाचू शकतो तो ते हे संविधान। तर संविधानप्रमाणे माझ्या हिंदू बांधवांनी कधी त्यातलं जे शिक्षा मागायची ते शिक्षा मागायला पाहिजे आणि त्याला 100% हे बाबासाहेबांचे लिहिलेलं संविधान आहे त्यांना 100% न्याय देईन अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे। आणि मी हे सांगू इच्छितो माझ्या हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे तो कृपया करून शासनाने जे शासनाच्या रूलमध्ये ते बसीन त्याला ते शिक्षा व्हावी अशी त्यांच्याकडून मी विनंती करतो आणि त्यांनी शासनाकडून ही अपेक्षा ठेवायला पाहिजे। बांधवांनी एकत्र येऊन ह्याच कारवाईच्या अनुषंगानं अजून कठोरात कारवाई संबंधित अपराध्यावरती व्हावी असं निवेदन पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे। मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांच्या या भावनेचा आणि सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलांचा पाठबळाचा आदर करतो आणि मी कालही जे काही सकल हिंदू समाजाचे लोक आले होते निवेदन घेऊन त्यांनाही आश्वासन दिले की सदर प्रकरणामध्ये हे एक मानवतेला काळिमा फासणारं कृत्य आहे। जात धर्म हे सगळं नंतर, पण एक माणूस म्हणून या कृत्याचा निषेध केला पाहिजे। ह्याच भावनेनं हे सगळे मुस्लिम समाज बांधव आज इथं आलेले आहेत। तर मी त्यांचा परत एकदा ह्या भावनांचा त्यांचा आदर करतो आणि यामध्ये निश्चितपणे कठोर कारवाई होईल पोलीस प्रशासनाच्या वतीनं एवढं आश्वासन देतो। ज्ञानेश्वर सावळे, MG न्यूज, मुक्ताईनगर। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।